माईक बंद करा सगळ्यांचे. So the first chapter of first unit, the historical background and development of profession of pharmacy. Unit first मधील आपण first chapter आज बघणार आहोत. The first, what is meant by pharmacy? Pharmacy, Greeks are the first promoters of the pharmacy. म्हणजे फार्मसीचा जो फार्मसी ही फील्ड कशी तयार झाली आणि ती कोणी प्रमोट केली, तर ग्रीक्स हे फर्स्ट प्रमोटर आहेत फार्मसीचे. अँड द वर्ड ऑफ द फार्मसी इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड इज फार्मॅकॉन, मीन्स मेडिसिन ऑर ड्रग. फार्मसी हा वर्ड आहे तो ग्रीक ह्या वर्ड पासून बनलेला आहे. तो फार्मॅकॉन्स मीन्स मेडिसिन और ड्रग. लेट अस सी द डेफिनेशन ऑफ फार्मसी. Pharmacy is the science which deals with the study of formulation and development of dosage form. यामध्ये फार्मसी मध्ये ही एक सायन्सची ब्रँच आहे फार्मसी, ज्यामध्ये आपण फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट केली जाते डोसेस फॉर्मचे. म्हणजे ड्रग तयार केले जातात, ते वेगवेगळ्या फॉर्म मध्ये डेव्हलप केले जातात. इन लास्ट लेक्चर वी सी द हाऊ टू कन्व्हेंट डोसेस फॉर्म इज प्रिपेअर्ड. Next is what is meant by dosage form. When drugs are combined with, mic बंद करा. When drugs are combined with other inert substance and convert into suitable form of administration known as dosage form. Dosage form म्हणजे काय, जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ड्रग. आता तुम्ही पॅरासिटामॉलची टॅबलेट घेता, हे पॅरासिटामॉल म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट, आणि त्याच्या खाली जे एक्सिपियंट असतात ते इनर्ट सबस्टन्स आले, जे टॅबलेट फॉर्म करण्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. बाइंडिंग एजंट, अजून दुसरे एक्सिपियंट असतात की जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट त्याचं कन्वर्ट करण्यासाठी सुटेबल फॉर्म, म्हणजे जे टॅबलेट कॅप्सूल हे तयार करण्यासाठी जे दुसरे सबस्टन्स पण लागतात त्याला इनर्ट सबस्टन्स म्हणतात. आणि कन्वर्ट होतो आपला ऍक्टिव्ह ड्रग, जो कन्वर्ट होतो सुटेबल फॉर्म मध्ये, जो की आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी एकदम सोयीस्कर असतो, त्याला डोसेस फॉर्म म्हणतात. समजलं? हॅलो स्टुडंट, तुम्हाला समजलं का? येस मॅम. तुम्ही एकटेच आहात का बाकीचे? येस मॅडम. येस मॅम. येस मॅम. ओके. फार्मसीचा प्रमोटर आहे तो ग्रीक्स आहे, आणि हा फार्मसी हा वर्ड ग्रीक वर्ड पासून तयार झाला आहे. फार्मॅकॉन. फार्मॅकॉनचा अर्थ आहे मेडिसिन अँड और ड्रग. फार्मसीची डेफिनेशन, हे एक ब्रँच आहे सायन्सची. इट इज अ सायन्स ज्यामध्ये स्टडी केला जातो, विच डील्स विथ द स्टडी ऑफ फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ डोसेस फॉर्म. तर डोसेस फॉर्म म्हणजे काय, ज्यामध्ये ड्रग्स कंबाईन केले जातात अदर इनर्ट सबस्टन्स बरोबर, आणि ते कन्वर्ट केलं जातं सुटेबल फॉर्म ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे आपल्याला खायला सोपं जातं ते, किंवा घ्यायला आपण घेऊ शकतो. म्हणजे इंजेक्शन म्हणा, तर ते आपण खाऊ शकत नाही ना. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे घ्यायला सोपं होतं ते. नेक्स्ट, फादर ऑफ फार्मसी. तुमचे माईक बंद करा सगळ्यांचे.
Father of pharmacy. Galen is a father of pharmacy. He was the first pharmacist and set up the first pharmacy. Father of pharmacy called Galen, and he is the first pharmacist, set up the first pharmacy known as Galenical pharmacy. Father of Indian pharmacy education. ते झाले फादर ऑफ फार्मसी. आता हे इंडियन फार्मसीच्या एज्युकेशनचे फादर. Mahadevlal Shroff is considered as the father of Indian pharmacy for his contribution to the field of pharmacy. म्हणजे फार्मसी काढले ज्यांनी फार्मासिस्ट म्हणजे पहिले फार्मासिस्ट ज्यांनी पहिली फार्मसी स्टार्ट केली ते गॅलेन. आणि इंडियामध्ये फार्मसी जेव्हा चालू झाली त्यानंतर ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आपल्या फील्डला पुढे घेऊन जाण्यात, फार्मसीचं पुढे म्हणजे स्कोप वाढवण्यात किंवा डेव्हलप करण्यात ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन झालं त्या महादेवालाल श्रॉफला फादर ऑफ इंडियन फार्मसी असे कन्सिडर केले जातात. फादर ऑफ मेडिसिन. Hippocrates is the father of medicine. Is the picture of the father of medicine. Next, the second point, history of pharmacy profession in India. इंडियामध्ये फार्मसी हे प्रोफेशन कसं स्टार्ट झालं आणि त्याच्या आधी काय होतं कसं याची हिस्ट्री आपण बघणार आहोत. तुम्ही ऐकताय का सगळे? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. एवढंच आहेत का? हॅलो. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. समजते का? Hello. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Second is history of pharmacy profession in India. In ancient India, ancient म्हणजे प्राचीन काळी इंडियामध्ये जे ड्रगचे सोर्स होते ते व्हेजिटेबल्स, ॲनिमल्स, मिनरल ओरिजिन म्हणजे आयुर्वेदिक होते. In ancient India, the source of drug were of vegetable, animal, mineral origin. In bracket आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक. आता पण आहेत आपल्या इंडियामध्ये आयुर्वेदिक आपण यूज करतो पण जास्त प्रमाणात नाही. They are prepared empirically by the few experienced person. जे प्रिपेअर केलं जात होतं की जे एक्सपिरियन्स पर्सन जे जुने आहे ज्यांना आयुर्वेदामध्ये जास्त माहित आहे, औषधी वनस्पतीबद्दल ज्यांना माहित आहे ते हे प्रिपेअर करत होते. जे नॉलेज त्यांचं मेडिकल सिस्टीम बद्दल जे माहित होतं ते सिक्रेट ठेवत होतं विथ इन द फॅमिली. त्यांचा एक फॅमिली बिझनेसच करत होते ते आयुर्वेदाचा. The knowledge of that medical system was usually kept a secret within a family. There were no scientific method of standardization of drugs. म्हणजे तेव्हा जे आपण प्रिपेअर केलं जात होतं आयुर्वेदिक औषध ते बरोबर आहे का, त्याचं स्टँडर्ड बरोबर आहे का, त्याची अमाऊंट किती घेतली जाते, त्याचं प्रिपरेशन करताना जे दुसरे इन्ग्रेडियंट मिक्स केले जातं त्याचं म्हणजे इंटरॅक्शन होते का, दोन ड्रग मिक्स केल्यानंतर त्याचे इंटरॅक्शन होऊन दुसरे साइड इफेक्ट तयार होतात का हे चेक करण्यासाठी म्हणजे त्या ड्रगचं स्टँडर्डायझेशन करण्यासाठी तेव्हा कोणतीही सायंटिफिक मेथड अवेलेबल नव्हती. हे प्राचीन काळाचं झालं. प्राचीन काळामध्ये काही रूल्स होते त्यामध्ये मुस्लिम रूल इन इंडिया, ब्रिटिश रूल इन इंडिया अँड बिफोर द 1940. फर्स्ट रूल मुस्लिम रूल इन इंडिया. प्राचीन काळामध्ये जेव्हा आपल्या देशामध्ये स्वतंत्र व्हायच्या आधी जे पोर्तुगीजांनी किंवा ब्रिटिशांनी आपल्यावर इंडियामध्ये जे सत्ता होती त्यावेळी त्यांचे रूल जास्त आपल्यावर म्हणजे इंडियामध्ये चालायचे. त्यामुळे हे रूल्स त्यावेळेस होते मुस्लिम रूल इन इंडिया.
The Indian system of medicine declined during the Muslim rule, while the Arabic or Unani Tibi system flourished. म्हणजे त्यावेळेस इंडियन सिस्टीम मध्ये मुस्लिम रूलच्या वेळेस जे सिस्टीम तयार झाली त्याला युनानी टीबी सिस्टीम इज म्हणतात. सेकंड इज ब्रिटिश रूल इन इंडिया. Western or so-called allopathic system come into the India with the British. British traders who later become the rules. म्हणजे आता जे आपण टॅबलेट्स खातो हे आपली फार्मसी नाहीये किंवा हे आपल्या इंडियामध्ये तयार झाली नव्हती. ॲलोपॅथिक म्हणजे जे आपण टॅबलेट प्रिपेअर्ड टॅबलेट खातो आता टॅबलेट कॅप्सूल इंजेक्शन हे घेतो हे आपली प्राचीन ही नाही फार्मसी नाही. आपली होती ती आयुर्वेदा. इंडियात तयार झाली ती आयुर्वेदा आणि जे ब्रिटिश कडून आपल्याला मिळाली ती ॲलोपॅथिक म्हणजेच वेस्टर्न. बिफोर द 1940 initially all the drugs were import from the Europe. Later some drugs of this system begins to be the manufactured in this country. 1940च्या आधी पूर्ण आधी ड्रग आपण युरोप मधून इम्पोर्ट करत होतो. त्यानंतर काही ड्रग हे आपल्या कंट्रीमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे तयार करू लागलो आपल्या इंडस्ट्रीमध्ये. समजलं? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, madam. Yes, ma'am. काय शंका आहेत का? No. No, ma'am. ह्या पॉइंट बद्दल किंवा आधीच जे आपण शिकवलं हे फार्मसीचं डेफिनेशन हे काय फादर ऑफ फार्मसी ह्याच्यात काही शंका नसणारच आहे. फादर ऑफ इंडियन फार्मसी एज्युकेशन हे जे नाव आहेत नेम आहेत त्यांचे ते तुम्ही लक्षात ठेवा. हे समजलं का? हिस्ट्री ऑफ फार्मसी प्रोफेशन इन इंडिया. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. प्राचीन काळामध्ये Yes, काय ma'am. होत होतं आणि मुस्लिम त्यांचे रूल आहेत ते. नेक्स्ट पॉइंट घेऊया का? Yes, ma'am. Oh, ma'am. Next, in mathological literature, Lord Brahma was the first teacher of universe who wrote the Ayurveda. Means जे ब्रह्मा देव ब्रह्माने आयुर्वेदिक हे राईट केलं होतं असं म्हणलं जातं. म्हणजे हे लिटरेचर मॅथॉलॉजिकल लिटरेचर मध्ये असं लिहिलेलं आहे की राईट केलेलं आहे की लॉर्ड ब्रह्मा हे फर्स्ट टीचर ऑफ युनिव्हर्स. पूर्ण युनिव्हर्सचा फर्स्ट टीचर आहे ते लॉर्ड ब्रह्मा आहे आणि त्यांनी आयुर्वेदा मीन्स सायन्स ऑफ लाईफ हे राईट केलं होतं. इन वैदिक पिरियड मध्ये लॉर्ड धन्वंतरीची वर्शिप्ड वॉज ॲज गॉड ऑफ हेल्थ. म्हणजे इन वैदिक पिरियड मध्ये लॉर्ड धन्वंतरीज हे गॉड ऑफ हेल्थ असं कन्सिडर त्यांचे वर्कनुसार गॉड ऑफ हेल्थ हे त्यांना मानलं जातं. ऋग्वेदामध्ये in Rigveda described the various herbs used in treating the numerous diseases. जेव्हा ऋग्वेद चालू झाला त्यामध्ये काही हर्ब्स म्हणजे आपण प्लांट्स घेऊ शकतो. म्हणजे हर्ब्स मध्ये प्लांट येतात की ते यूज गेले काही डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी. हे आपण हिस्ट्री बघतोय. नेक्स्ट इज चरका अँड सुश्रुता spread the message of Ayurvedic in ancient India. जेव्हा प्राचीन इंडियामध्ये आयुर्वेदिकचं मेसेज स्प्रेड केला गेला चरका अँड सुश्रुता यांनी स्प्रेड केला. द आयुर्वेदा इनकॉर्पोरेट्स ऑल फॉर्म ऑफ लाईफस्टाईल इन थेरपी. आयुर्वेदामध्ये सगळ्या प्रकारच्या लाईफस्टाईल हे दिले गेले.
In term of the Ayurveda is described as Ayur means life and Veda means science. So it is nothing but science of life. यामध्ये इन मॅथॉलॉजिकल लिटरेचर मध्ये जे लॉर्ड ब्रह्मा होते त्यांना फर्स्ट टीचर ऑफ युनिव्हर्स असं समजलं जातं. त्यांनी राईट केलं होतं आयुर्वेदा. आयुर्वेदा मीन्स आयुर म्हणजे लाईफ अँड वेदा मीन्स सायन्स is nothing but the science of life. In Vedic period, the Lord Dhanvantari is considered or worshipped as the god of the health. In Vedic period, the various verbs are used in the treatment of the numerous diseases. The Charaka and Shastra is spread the message of the Ayurveda in the ancient India, means in Prachin भारतात ह्या दोघांनी जो आयुर्वेदिकचं जे महत्व सगळ्यांना माहिती करून दिलं. समजलं? Yes, madam. Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. The next is a pre-independence era. म्हणजे इंडिपेंडन्स जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधीची हिस्ट्री फार्मसीची. आणि दुसरा आहे ते सेकंड पोस्ट इंडिपेंडन्स ऑफ द इंडियन फार्मसी, हिस्ट्री ऑफ द इंडियन फार्मसी. फर्स्ट वी सी द प्री इंडिपेंडन्स हिस्ट्री ऑफ फार्मसी इन इंडिया. The Western or so-called allopathic system came into India with the British trader who later became the rulers. हा सेम रोल होता. आधी आपण बघितला ब्रिटिश रूल. सेम आहे ना? हे सेंटेन्स Yes, सेम ma'am. आहे ना? Yes. Yes, ma'am. कोणता रूल होता? British rule. British rule. राईट राईट. हे तुम्हाला कळलं म्हणजे ॲलोपॅथिक जे टॅबलेट हे घेतो हे आपण वेस्टर्न त्यांची फार्मसी आहे जे की इंडियामध्ये आली आणि त्याला ब्रिटिश ट्रेडर्सने त्यांचे रूल लावले वेगवेगळे. सो द नेक्स्ट पॉइंट इज द हिस्ट्री ऑफ फार्मसी प्रोफेशन और प्रॅक्टिस इन इंडिया स्टार्ट विथ द ओपनिंग ऑफ केमिस्ट्री शॉप इन 1811. म्हणजे 1811 मध्ये इन कोलकाता first Indian chemist shop is opened in Kolkata. In the history of the pharmacy profession or the practice in India, इंडिया मध्ये पहिलं केमिस्ट शॉप हे 1811 मध्ये कोलकाता येथे ओपन झालं. दिस वॉज द प्रोबॅबली द बिगिनिंग ऑफ द फार्मसी प्रॅक्टिस इन इंडिया. स्टार्टिंग म्हणजे फार्मसी आपल्या इंडियामध्ये आली पण त्याचं प्रॅक्टिस स्टार्ट झालं 1811 मध्ये कोलकातामध्ये जेव्हा पहिलं केमिस्ट शॉप म्हणजे मेडिकल स्टोअर हे 1811 मध्ये कोलकाता येथे ओपनिंग झालं त्याचं. इंडियन व्हर्जन ऑफ द लंडन फार्माकोपिया अवेलेबल इन इंडिया इन द इयर ऑफ 1824 is described to control the pharmaceutical activities in India. जेव्हा 1824 मध्ये जेव्हा इंडियन व्हर्जन म्हणजे जे लंडन फार्माकोपिया प्रत्येक कंट्रीचे आता सेपरेट एक फार्माकोपिया म्हणजे एक गव्हर्नमेंट बुक आहे किंवा स्टँडर्ड बुक आहे ज्याचं यूज केलं जातं फॉर्म्युलेशन ऑफ डिफरंट डोसेस और मेडिसिन. हे एक स्टँडर्ड रेफरन्स आहे फार्माकोपिया. आता प्रत्येक देशाचा वेगवेगळा फार्माकोपिया आहे. आपला आहे इंडिया, ब्रिटिश म्हणजे आपला इंडियन फार्माकोपिया, ब्रिटिशचा ब्रिटिश फार्माकोपिया, USP फार्माकोपिया असे सगळ्या देशाचे वेगवेगळे फार्माकोपिया असतात. पण आपल्या म्हणजे आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी
जी पहिली फार्माकोपिया आपण म्हणजे आपल्याकडे इंडियन फार्माकोपिया नव्हती तेव्हा लंडन फार्माकोपियाचं आपण इंडियन व्हर्जन केलं इन इंडियामध्ये 1824 मध्ये and to the control the pharmaceutical activity in India. जे फार्मास्युटिकल ऍक्टिव्हिटी आपल्या इंडियामध्ये होणार आहेत म्हणजे आपण ड्रग तयार करणार आहे किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे त्याचे अमाऊंट त्याचा यूज त्याचा साईड इफेक्ट हे जे तयार झालेले ड्रग आहेत त्यांच्या टेस्ट स्टँडर्डायझेशन हे जे पूर्ण प्रोसेस आहे जे आता आपल्या इंडस्ट्रीमध्ये केली जाते त्याला कुठेतरी एक स्टँडर्डायझेशन किंवा रूल्स मध्ये ते करायला लागणार ना स्टँडर्ड पद्धतीने तर त्यासाठी लंडन फार्माकोपिया ही घेतली होती आणि त्याचं इंडियन व्हर्जन केलं होतं इंडियामध्ये 1824 मध्ये कशासाठी तर कंट्रोल ऑफ फार्मास्युटिकल ऍक्टिव्हिटी इन इंडिया जे इंडियामध्ये हे जे पूर्ण फॉर्म्युलेशन जे होतंय किंवा त्याचं ऍक्टिव्हिटी होत आहे ते डिस्ट्रीब्युशन होते ते पेशंटला दिले जाते त्याचे साईड इफेक्ट चेक केले जाते ह्याला स्टँडर्डायझेशन करण्यासाठी लंडन फार्माकोपियाचे इंडियन व्हर्जन केलेले. The next point is Devanagari transcription in India and Bengali of London Pharmacopoeia made available in India in 1843. 1843 मध्ये देवनागरी हे एक ट्रान्स्क्रिप्शन झाले हिंदी आणि बंगालीमध्ये म्हणजे हे आधी वेगळ्या भाषेत होतं इंडियन व्हर्जन मध्ये होतं पण प्राचीन काळामध्ये किंवा भारताला जेव्हा स्वतंत्र मिळण्याच्या आधी हे फक्त त्या काळच्या भाषेत किंवा जे हिंदीमध्ये जस्ट मोस्टली हिंदी आपण यूज केले जाते इंडियामध्ये तो हिंदीमध्ये केला असेल तर ह्याचं देवनागरीमध्ये हिंदी आणि बंगालीमध्ये केलं गेलं लंडन फार्माकोपिया इन 1843 ला. The pharmacy education pattern was based on the instruction provided by the Pharmaceutical Society of the Great Britain. जे फार्मसीचं एज्युकेशन पॅटर्न होता त्याच्यावर इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केलं गेलं जे द ग्रेट ब्रिटन फार्मास्युटिकल सोसायटी ऑफ द ग्रेट ब्रिटन म्हणजे फार्मसी इंडियामध्ये डेव्हलप झाली पण ते अंडर द प्रियंका तुमचं शेअर चालू काय तुम्ही करताय हॅलो स्क्रीन वरती कोण रेषा मारतंय तुमचं लक्षच नाही का मोबाईल चालू आहे आणि तुमचं बाकीचं दुसरं चालू आहे कोण करतंय हे डिस्टर्ब होते ना पूर्ण क्लास कसं दिसतंय काढा ते हॅलो 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 क्लासमध्ये कोण आहे का नाही लेफ्ट झाले सगळे नहीं, yes मैम, आई एम हियर. कोण करतंय हे डोंट नो मैम, लास्ट लेक्चर में भी ये सेम प्रॉब्लम था. ऐसे ही कर रहा था कोई. पूर्ण क्लास डिस्टर्ब होतो ना प्रियांका कोण आहेत त्यांचं चालू होतंय आता हे तुम्हाला समजतंय ठीक आहे नेक्स्ट कसं दिसणार हे जर रेकॉर्डिंग चालू आहे मॅडम रेकॉर्डिंग चालू आहे हे
कोणी केले ते काढा. ऑफिस मध्ये दाखवायला लागतं प्रिन्सिपल सरांना. आज लास्ट वॉर्निंग आहे, फर्स्ट अँड लास्ट. नंतर झालं तर बघा, लेफ्ट करून टाकणार आहे मग मी. नेक्स्ट सी द नेक्स्ट पार्ट. The first pharmaceutical industry was started 1901. म्हणजे 1901 ला फार्मास्युटिकल इंडस्ट्री स्टार्ट झाली, which is established of the Bengal Chemical and the Pharmaceutical Works, Kolkata, by the Acharya P.C. Rai. जे पहिली फार्मास्युटिकल इंडस्ट्री स्टार्ट झाली ती 1901 मध्ये होती, जी बंगाल केमिकल अँड फार्मास्युटिकल वर्क ह्या नावाने झाली कलकत्त्यामध्ये. आणि जे इस्टॅब्लिश म्हणजे ते ज्यांनी डेव्हलप केली ते आचार्य P.C. राय हे होते. देन इन 1932 द फर्स्ट फार्मसी कॉलेज वॉज स्टार्टेड इन बनारस इज हिंदू युनिव्हर्सिटी. द फर्स्ट फार्मसी कॉलेज स्टार्टेड इन बनारस Hindu University in his university 1932. Then in November 1935, the first pharmaceutical society with education platform was started. 1935 मध्ये पहिली फार्मास्युटिकल सोसायटी ज्यामध्ये एज्युकेशनचं प्लॅटफॉर्म तयार झाला, म्हणजे स्टार्ट झालं की फार्मसीचं एज्युकेशनला एक प्लॅटफॉर्म मिळाला की ज्यामध्ये तुमचे कॉलेजेस स्टार्ट होतील, तुमचं डिग्री स्टार्ट होईल, पुढचं एज्युकेशनल अकॅडमिक हे पूर्ण स्टार्ट झालं. त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला 1935 नोव्हेंबर मध्ये. रेग्युलर डिग्री कोर्स मीन्स बी फार्म स्टार्टेड ॲट द DHU अंडर द लीडर ऑफ प्रोफेसर M.L. Straub, द फादर ऑफ द इंडियन फार्मसी. M.L. Straubचा काय पूर्ण नाव काय त्यांचं? आपण जे फादर महादेवा लाल श्रॉफ Lol Strop. इज द फादर ऑफ द इंडियन फार्मसी. आणि एज्युकेशन इन इंडिया 1937 अँड 1938 सेक्शन मध्ये झालं. म्हणजे जे रेग्युलर बी फार्म जे स्टार्ट झालं ते अंडर द लिडरशिप ऑफ जे आपले फादर ऑफ इंडियन फार्मसी आहे त्यांच्या अंडर खाली जो पहिला रेग्युलर कोर्स स्टार्ट झाला त्या सेक्शनचा 1937 ते 38 ह्या सेक्शन मध्ये हे स्टार्ट झालं. फर्स्ट इश्यू ऑफ द इंडियन जर्नल ऑफ द फार्मसी वॉज रिलीज्ड इन 1939, ऑफिशियली पब्लिश्ड ऑफ द IPA. सॉरी मीन्स फर्स्ट जे इंडियन जर्नल फार्मसीचं जे फर्स्ट इश्यू इंडिया भारतातलं जे पब्लिश झालं, रिलीज झालं ते 1939 ला झालं आणि त्याचं ऑफिशियल पब्लिकेशन म्हणजे इंडियन फार्माकोपिया अथॉरिटी असं होतं. देन फर्स्ट ऑल इंडिया फार्मास्युटिकल कॉन्फरन्स वॉज हेल्ड ॲट बनारस इन जानेवारी 1941. जे 1941 मध्ये पहिली ऑल इंडिया फार्मास्युटिकल कॉन्फरन्स जी ठेवली गेली, हेल्ड केली गेली ती बनारस मध्ये होती जानेवारीच्या 1941 या साली. हे पूर्ण जे आहे ते प्री म्हणजे आपल्याला स्वतंत्र मिळण्यापूर्वीच आहे. 1941 1935 आपल्याला स्वतंत्र कधी मिळालं? देश स्वतंत्र कधी झाला? 1947. मग हे स्वतंत्र मिळायच्या आधीच आहे. ह्यामुळे याला म्हणतात प्री इंडिपेंडन्स हिस्ट्री ऑफ फार्मसी इन इंडिया. 2 भाग पडतात हिस्ट्री ऑफ फार्मसी इन इंडियाचे. प्राचीन जे पूर्ण खूप प्राचीन आहे, जे स्टार्टिंगचे जे आता तुम्हाला कसं प्राचीन म्हणजे तुम्हाला समजलं असेल आधीचा. आणि 2 भाग म्हणजे आपल्याला जेव्हा स्वतंत्र मिळालं त्यानंतरचा आणि त्याच्या आधीचा, जे प्री इंडिपेंडन्स आणि पोस्ट इंडिपेंडन्स. जे जेव्हा स्वतंत्र व्हायच्या आधी आपल्या फार्मसी फील्डचा आपल्या देशामध्ये काय स्टेटस होता
आणि पोस्ट म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचे कसा स्कोप वाढत गेला किंवा त्याचं डेव्हलपमेंट कसं झालं हे आपण ते पुढचा पार्ट आहे तो जो पोस्टचा पार्ट आहे तो आपण उद्या बघणार आहोत. आता हे जे कोणी केलंय हे स्क्रीनवरती ते आज तुम्हाला ज्यांनी केले त्याला हे समजले की कोणी केले, त्यामुळे हे त्याला लास्ट वॉर्निंग आहे. कुणाला काय अडचण आहे, शंका? कोणता पार्ट रिपीट घ्यायचाय? नो मॅम. खूप फास्ट झालं नो का? मॅम. No. नो मॅम. No, ma'am. फर्स्ट फार्मसी म्हणजे काय, ते कुठून तयार झालं, कोण फार्मसी ह्या शब्दाचा अर्थ काय हे आपण घेतलं. त्यानंतर डोसेस फॉर्म. आता फार्मसीच्या डेफिनेशन मध्ये लास्टचा जो पार्ट आहे डोसेस फॉर्म, फॉर्म्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ डोसेस फॉर्म. डोसेस फॉर्म म्हणजे नक्की काय हे आपण बघितलं. इट इज द when the drug is combined with other inert substance and convert into the suitable form of administration is known as dosage form. Active ingredient तुमचा पावडर मध्ये असणार, पण ते तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन करण्यासाठी म्हणजे तुम्हाला घेण्यासाठी, आता तुम्ही एक अडल्ट यंग आहात तर तुम्ही टॅबलेट घेऊ शकता, तुम्हाला ताप आला तर तुम्ही टॅबलेट घेऊ शकता, पण जे लहान मुलं आहेत ते टॅबलेट घेऊ शकतात का? नाही. तर त्याच्यासाठी आपल्याला लिक्विड म्हणजे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तोच राहणार. पॅरासिटामॉल असेल तर ते ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तोच राहणार. पॅरासिटामॉलचे आता टॅबलेट पण असते आणि लिक्विड मध्ये पण असतं. ते फेवरसाठी म्हणजे आपला ताप कमी करण्यासाठी